शहाजी बापू उमेदवार असतील तर माझी भूमिका जाहीर करेन, दीपक साळुंखे पाटील यांचे स्पष्टीकरण. भाजप शिंदे गट आणि राष्ट्रवादी महायुतीच्या जागा वाटपात शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांना सांगोल्यातून उमेदवारी मिळाली तर आपण काय करणार? आज मी अजितदादांसोबत आहे. माझी त्यावेळची भूमिका काय असेल माहीत नाही. माझी भूमिका त्यावेळी जाहीर करेन, असे उत्तर राष्ट्रवादी अजितदादा गटाचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांनी मंगळवारी दिली. अजितदादा गटाच्या ग्रामीण पदाधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर साळुंखे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मागील विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारल्यामुळे आपण राष्ट्रवादी सोडली. आता महायुतीने उमेदवारी नाकारल्यास काय करणार, असे पत्रकारांनी साळुंखे यांना विचारले. आता आमच्यासाठी लोकसभा महत्त्वाची आहे. माढ्याच्या जागेबाबत कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहे. कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर पक्षाला कळवू. विधानसभेचा विषय आत्ताच नाही. विधानसभेबाबतही मी दौरा करणार आहे. या दौऱ्यानंतरच भाष्य करू. सांगोला तालुक्यातील जनतेपुढे मी माझी भूमिका मांडली होती. आता वेगळी भूमिका नाही, असेही ते म्हणाले. यावेळी राजेंद्र हजारे, युवक जिल्हाध्यक्ष अभिषेक आव्हाड, कार्याध्यक्ष अक्षय भांड उपस्थित होते. दरम्यान अजितदादा गटाचे ग्रामीण कार्यालय VIP रोडवर असेल. या कार्यालयात आठवड्यातून एकदा ग्रामीण भागातील नेते नागरिकांशी संवाद साधतील, असेही साळुंखे यांनी सांगितले. आपल्या कुणावर पवार साहेबांकडे काय अन्याय झाला किंवा असं काय काय बोलायचं नाही. आता अन्याय झाला वगैरे ह्या सगळ्या बाबी सगळ्याच राज्याला माहिती आहेत. त्यामुळे मी एवढ्या मोठ्या विषयावर बोलणं एवढा मी काय मोठा नाही. जिल्ह्यात कुणावर झालं का आपल्यासह किंवा काय? नाही, आमच्यावर नाही विभाजन झालं. आज पवारसाहेब आज माझे दैवती आहेत, परंतु दादांचं भविष्यकाळातलं नेतृत्व याच्यामुळे आम्ही दादांच्या बरोबर थांबायचा निर्णय घेतला जायचा. फोटो दिसत नाही कार्यालयात. आत्ता कार्यालय आज सुरू केलेलं आहे. आज पूजा घातलेली आहे. त्याच्यानंतर मग येऊ शकेल आपल्याला समजेल कोणाचे फोटो कोणाचे राहिलेत नाही राहिलेत. आता मुख्य आहे भाजप तुमचा, तर तुम्ही जिल्ह्यामध्ये किती जागा लढणार? आता भाजप हा आमचा मित्र पक्ष आहे. आमची आघाडी आहे राज्याला. भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजितदादा आणि शिंदेंची शिवसेना हे दोन्ही पक्ष आमचेच आहेत. शिंदेंची शिवसेना ही मूळ शिवसेनाच आहे आणि दादा हे आता देशाचे अध्यक्ष आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष. त्यांच्या नेतृत्वाखाली ही महाआघाडीचं आम्ही त्यांचे कार्यकर्ते आहोत. तर भविष्य काळामध्ये जास्तीत जास्त महाआघाडीचे लोकसभेवर आणि विधानसभेवर कसे जातील खासदार आणि आमदार, यासाठी आमचा प्रयत्न आहे. माढा लोकसभेचं काय नाही? माढा लोकसभा कुणाकडे? भाजपकडेच होणार? माढा लोकसभा वरिष्ठ पातळीवर जे निर्णय घेतील दादा आणि ज्याच्याकडे जाईल तो उमेदवार आम्ही निवडून आणू. स्थानिक पातळीवर तुमची काही मागणी आहे? स्थानिक पातळीवर तुम्हाला असं वाटत नाही? स्थानिक पातळीवर आमच्या नेतृत्वानं अजून लोकसभेच्या संदर्भामध्ये काय करावं अशी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची बैठक बोलवली नाही. जेव्हा ते बैठक बोलवतील त्यावेळेला आम्ही आमचं मनोगत त्या ठिकाणी सगळं. सांगोला विधानसभा कोणाकडे असेल तुमच्या महायुतीकडे? आता सध्या लोकसभेचा विषय आहे. मी असं आता कार्यकर्त्यांना मेसेज देऊ ना आपण पत्रकाराच्या माध्यमातून काय काय विषय असं म्हणजे कुणाकडे असं नाही. आता आपल्या वक्तव्यामध्ये तरी आलेलं होतं की सांगोला विधानसभा जी आहे मीच लढणार. त्या संदर्भात नक्की काय किती वेळा एक विषय आपण किती वेळा घ्यायचा असतो? सोलापूर जिल्हा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी मी आपल्याला बोलवलेलं आहे. बरोबर. एक सगळ्याच विधानसभेच्या संदर्भामध्ये पक्षाचा दौरा माझा जिल्ह्याचा झाल्यानंतर प्रत्येक विधानसभेच्या संदर्भामध्ये मी त्या वेळेला बोलेन. मागच्या विधानसभेला असं झालं की ती जागा तुमच्याकडे आली, त्यामुळे तुम्ही राष्ट्रवादी पवार साहेबांवर तुमचं हे होतं प्रेम दादा, पण तुम्हाला ते वेगळा मार्ग स्वीकारला. यावेळी तसं झालं तर म्हणजे ती जागा समजा शहाजी बापूंकडेच गेली तर दीपक आबांची भूमिका काय असेल? मी माझी भूमिका सांगोला तालुक्यामध्ये सांगोला तालुक्यातल्या जनतेच्या पुढे स्पष्ट केलेली आहे. मागच्या वेळेला माझ्यावर अन्याय झाला आणि त्यावेळेला माझा नाईलाज होता. तर आता भविष्य काळात तुम्हाला समजेल माझी काय भूमिका असेल ती. आज सांगू शकत नाही आपण. आज अन्याय होणार, भविष्य काळात काय दडलंय, अजून काय होणार आहे, अन्याय झाला तर आपण आपली भूमिका काय असणार आहे? मी त्यावेळेला माझी भूमिका मांडली. आता एक महिन्याभरापूर्वी मी जाहीर सभेमध्ये माझी भूमिका मांडलेली आहे. आणि आता आघाडीच्या सरकारमध्ये आम्ही आहोत. मी एका जबाबदार पक्षाचा जिल्ह्याचा अध्यक्ष आहे आणि एखाद्या तालुक्याविषयी वेगळं काय बोलणं हे आज मला उचित वाटत नाही. त्या वेळेला ती भूमिका मी जाहीर करेन. आजच्या घडीला मी अजितदादांचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी पक्षाचा अध्यक्ष आहे. बरोबर.
पक्ष आज माझ्या पुढे एवढाच विषय आहे की पक्ष संघटना जिल्ह्यामध्ये वाढवणं आणि लोकसभेला महाविकास. तेच सांगायला लागलो, तुम्ही शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीत असताना तुम्ही पक्ष संघटना वाढवली, सगळं केलं, तुम्हाला तिथं ते अन्याय केलं. आता अन्याय केलं, तुमची काय भूमिका आहे कार्यकर्त्यांनी तुमच्या मागे पळत राहायचं? त्या लोकसभेच्या माझी आपल्याला विनंती आहे, लोकसभेच्या निवडणुकीनंतर जेव्हा विधानसभेची बिगुल वाजल त्यावेळेला मी मांडेन ना. आत्ताच पुढं अगदी पुढचं आज कशाला बोलायचं, जे काय बोलायचं ते मतदारसंघामध्ये मी सांगितलेलं आहे. आता त्याचे पक्ष संघटना जिल्हा या विषयावर आपण जर आज चर्चा केली तर मला वाटतं बरं होईल. नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.